आहे तो पहिले फोल्डर फाईलमध्ये घ्यायचा आणि फाईलमध्ये आल्यावर त्याला कॉपी करायचं. ठीक आहे. कॉपी केल्यानंतर आपल्याला जायचं आहे सी ड्राईव्ह. ठीक आहे. सी ड्राईव्ह मध्ये गेल्यावर इथे आपल्याला झॅम म्हणून एक फोल्डर दिसतो. ठीक आहे. इथे येऊन हा करायचा आहे ht डॉक्स मध्ये. ठीक आहे. पहिले झॅम्प मध्ये यायचं आहे, मग ht डॉक्स मध्ये यायचं आहे. याच्या अंदर येऊन हा प्रोजेक्ट जी झिप फाईल आहे ते पेस्ट करायची. ठीक आहे. तुम्ही आता ही झिप फाईल मी पेस्ट केली. नाव म्हणजे एक ऑलरेडी एक प्रोजेक्ट असेल, मी याला एक काम करतो, रिनेम करतो. अच्छा हा. ठीक आहे. तर मी याला एक 0 म्हणून नाव देतो. ओके. तुमच्या केसमध्ये नसणार. ठीक आहे. म्हणजे ही जी झिप फाईल आणली आहे, इथे मी याला एक्सट्रॅक्ट करतो. एक्सट्रॅक्ट ऑल. ठीक आहे. मी आता ही झिप फाईल एक्सट्रॅक्ट केली आहे इथे. ठीक आहे. तो रिफ्रेश केल्यावर मला दिसून पडणार की इथे आहे. ठीक आहे. ही इथे माझी ग्रामीण बाजार आहे. याला इथून काढायचं. ठीक आहे. आणि याला कॉपी करणार आणि कॉपी करून त्याच्या मागच्या फोल्डरमध्ये आणणार. ठीक आहे. इथे याला डिलीट करायचं. ठीक आहे. आता तुमचा जो हा प्रोजेक्ट आहे, ठीक आहे. तर एक आणखी काम करायचे, तुमच्या ब्राउझरवर जायचं, तुम्ही हा झॅम्प ओपन करायचा. ठीक आहे. इथे माझ्याकडे झॅम्प ओपन आहे. ठीक आहे. याच्यामध्ये अपाचे आणि मायस्क्वेल दोन्ही स्टार्ट केलेले आहे. ठीक आहे. तर तुम्हाला काय करायचं, इथे यायचं. ठीक आहे. आणि इथे लिहायचं लोकल होस्ट PHP admin. जसं आपण इथे लोकल होस्ट PHP admin आलं, डेटाबेस ओपन होतो. ठीक आहे. तुम्हाला एक SQL ची फाईल दिली जाईल. ठीक आहे. SQL ची फाईल घ्यायची आणि त्या फाईलला इथे इम्पोर्ट करायचं. इम्पोर्ट कसं करायचं तर सांगतो. SQL ची फाईल जे काही राहील आपली ते समजा आपल्या अशा पद्धतीची राहील. ठीक आहे. एक डेटाबेस म्हणून ते असं स्टोअर मध्ये वगैरे राहील. ठीक आहे. जी पण काही एक SQL ची फाईल राहील, त्या फाईलला जे त्याचं नाव आहे ते आपल्याला या PHP admin वर यायचं आहे आणि इथे न्यू वर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्रिएट न्यू वर. इथे यायचं आहे जे आपल्या SQL च्या फाईलचं नाव होतं ते नाव पण इथे टाकायचं जसं स्टोअर होतं. ठीक आहे. STORE स्टोअर होतं, क्रिएट केलं. ठीक आहे. ऑलरेडी माझी इथे क्रिएटेड आहे. ठीक आहे. पहिले याला डिलीट करून दाखवतो. ठीक आहे. मी याला काय करतो, ऑपरेशन मध्ये तुम्हाला असं करायचं नाहीये, तुम्हाला जस्ट ड्रॉप द डेटाबेस ओके करतो. ठीक आहे. आता ही फाईल मी इथे बनवतो स्टोअर म्हणून डेटाबेसच्या नावाने STORE आणि क्रिएट करतो. ठीक आहे. क्रिएट केली. एक इथे बनलेला आहे पण याच्या अंदर काहीच नाही. ठीक आहे. हे ब्लँक आहे. आता इम्पोर्ट करायचं आहे मला. ही जी माझी SQL ची फाईल होती ती जायची. ठीक आहे. तर ती जिथे पण ठेवली असेल तर ते इथे आणायची. ठीक आहे. इम्पोर्ट करायची. त्याच्यामध्ये त्याला सिलेक्ट करायचं. माझी जशी इथे ठेवलेली आहे मी डेटाबेस मध्ये, मी तिला कॉपी याला ओपन करतो. ओपन केलं, इम्पोर्ट केलं. ठीक आहे. ती माझी फाईल इथे फिनिश झालेली आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप आपला प्रोजेक्ट रन करण्यासाठी इथे काय करायचं, हे इथे यायचं, इथे लिहायचं लोकल होस्ट. ठीक आहे. PHP सॉरी आपल्या प्रोजेक्टचं नाव जे आपलं फोल्डरचं नाव होतं ना ते तिथे टाकायचं. तर माझ्या केसमध्ये इथे काय आहे, फोल्डरचं नाव मी बघतो आता. ठीक आहे. माझ्या फोल्डरचं नाव काय आहे, ग्रामीण बाजार. ठीक आहे. हे नाव मी इथे पेस्ट करतो. लोकल होस्ट नंतर एंटर करा, तुमचं प्रोजेक्ट ओपन होईल. ठीक आहे. मग इथे तुम्ही बघू शकता, लॉग इन वगैरे करू शकता तुमच्या अकॉर्डिंग सगळं काही. ठीक आहे. तर हा आहे आपला ग्रामीण बाजार नावाचा प्रोजेक्ट. ओके. पहिला बघून घ्यायचं चांगलं इथे काय काय प्रोडक्ट आहे. ऑर्डर करा. ठीक आहे. बाय करा. इथे लॉग इन करा, रजिस्टर करा, तुमची जे काही आहे तुम्हाला सगळे डिटेल्स इथे मिळणार. ठीक आहे. काही राहिलं तर कॉल करा.